मित्र हो, चहा हे असं पेय आहे जे संपूर्ण जगभरामध्ये सगळ्यात जास्त आवडीनं पिलं जातं. आणि म्हणून बऱ्याच लोकांना जेव्हा आपण चहा बंद करायला सांगतो तेव्हा ते म्हणतात आम्हाला काहीही सांगा पण चहा बंद करायला सांगू नका. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चहा बंद करायला सांगणार नाही तर चालू ठेवायला सांगणार आहे. मात्र चहाला जर तुम्हाला अमृत बनवायचं असेल, तुमच्या चहाचे तुमच्या शरीराला आणि मनाला चांगले फायदे करून घ्यायचे असतील तर असे 3 पदार्थ चहामध्ये मी तुम्हाला टाकायला सांगणार आहे. ते पदार्थ कोणते आहेत, त्याचे नेमके फायदे आपल्याला चहामधून कशा पद्धतीने मिळणार आहेत, यासोबतच अशा 3 सोप्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या चहा पिण्याचा कधीच तोटा होणार नाही, उलट फायदाच होईल. मग तुम्हाला बीपी असू द्या, शुगर असू द्या, कोलेस्ट्रॉल असू द्या, पचनाच्या संबंधित तक्रारी असू द्या, जॉईंट पेन असू द्या किंवा हातपाय दुखी असू द्या, कुठल्याही आजारामध्ये ह्या 3 पदार्थ आणि ह्या 3 टिप्समुळे तुम्हाला 100% फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, प्रत्येक मुद्दा आणि त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, बऱ्याच लोकांना सकाळी उठल्याबरोबर चहा पिल्याशिवाय त्यांचा दिवस चांगला जात नाही, त्यांच्या दिवसाची सुरुवात चांगली होत नाही, दिवस त्यांचा उदास होतो, डोकं दुखतं, अस्वस्थ वाटतं, बेचैन वाटतं जर त्यांना सकाळी चहा नाही मिळाला. काही लोकांना सायंकाळचा चहा खूप प्रिय असतो, सायंकाळी 4-5चा चहा पिल्याशिवाय त्यांचा दिवस सार्थकी लागतच नाही. मात्र बहुतांशी वेळेला काही लोक खूप जास्त प्रमाणामध्ये चहा पितात. चहा पिल्यानंतर तंबाखू खाणं, गुटखा खाणं किंवा सिगारेट ओढणं असा देखील प्रकार आपल्याला बघायला मिळतो. मग असं केल्यामुळे आपल्याला या चहाचा फायदा होण्याच्या ऐवजी तोटा होऊन बसतो. त्यामुळे मग बरेच डॉक्टर त्यांना सांगतात की तुम्ही चहाच बंद करून टाका. पण मात्र हे पदार्थ जर तुम्ही टाकले आणि अशा पद्धतीने जर तुम्ही घेतला चहा तर तुम्हाला चहा आयुष्यभर बंद करायची गरज नाही. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा पदार्थ तुम्हाला चहामध्ये आवर्जून टाकायचा आहे ते म्हणजे अद्रक. अद्रक म्हणजेच जिंजर ज्याला म्हणतो आपण. याच्यामध्ये एक बायो ऍक्टिव्ह कंपाऊंड असतात, खास करून जिंजरॉल नावाचा जो कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटी ऑक्सिडेटिव्ह प्रॉपर्टी आहे. अँटी इन्फ्लामेटरी म्हणजे शरीरामध्ये जर कुठं दाह, वेदना, सूज, लालपणा, गरमपणा निर्माण झाला असेल तर त्याला खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या दुरुस्त करण्याची ताकद या अद्रकमध्ये असणाऱ्या जिंजरॉल मध्ये आहे. जर तुम्हाला सांधेदुखी असेल, हातपाय दुखत असतील किंवा कुठल्याही प्रकारचा गंभीर आजार तुम्हाला खूप दिवसापासून झाला असेल आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये काही चयापचयाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून, मेटाबॉलिझमच्या प्रक्रियेच्या माध्यमातून तयार झालेला जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे त्याच्या माध्यमातून तयार झालेले जे फ्री रॅडिकल्स आहेत जे आपल्या पेशींना, ऊतींना, सांध्यांना, महत्त्वाच्या अवयवांना डॅमेज करायला लागलेत, ते डॅमेज होऊ नये म्हणून याच्यामधले अँटीऑक्सिडंट आपल्याला मदत करणार आहेत. एवढंच नाही तर अद्रकमध्ये असे घटक आहेत ज्याच्यामुळे तुमची पचनशक्ती नंबर 1 होणार आहे. पचनशक्तीच्या बाबतीमध्ये तुम्हाला अपचन होत असेल, ब्लोटिंग म्हणजेच गच्च होत असेल किंवा गॅसेस होत असतील किंवा अजीर्ण झाला असेल, अपचन झाला असेल, करपट ढेकरा येत असतील किंवा तुमची भूक कमी झाली असेल, तोंडाला चव नसेल, खाल्लेलं व्यवस्थित पचत नसेल, अंगी लागत नसेल, शोषून व्यवस्थित घेतलं जात नसेल तर अशा वेळी अद्रक नंबर 1 काम करते आणि आपल्या पचन मार्गाला अक्षरशः राजमार्ग बनवते, ज्या राजमार्गातून आपलं आरोग्य सदृढ आणि मजबूत, तंदुरुस्त बनतं. यासोबतच अशा प्रकारे चहामधून अद्रक घेतल्यामुळे आपल्या शरीरातील LDL नावाची खराब चरबी कमी होऊन आपल्या हृदय आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं राहतं. हृदयविकाराच्या पासून आपला बचाव होण्यासाठी मदत होते. शिवाय याच्यामुळे मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय खूप चांगल्या प्रकारे सुधारतं. खाल्लेलं अन्न चांगलं पचवलं जातं, ते कामी आणलं जातं, ते कॅलरीजच्या स्वरूपामध्ये जमा राहत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून वजन नियंत्रित राहण्यासाठी सुद्धा नंबर 1 फायदा होतो. एवढंच नाही तर शुगरच्या पेशंटसाठी देखील वरदान मानलं जातं, कारण याच्यामध्ये शुगर कंट्रोल करण्याचा नैसर्गिक गुणधर्म आहे. तसंच या अद्रकमध्ये आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती म्हणजे इम्युनिटी वाढवण्याची नैसर्गिक क्षमता आहे, ज्याच्यामुळे शरीरातील जे विषारी घटक असतील किंवा जे काही इन्फेक्शन, संसर्ग असतील तर ते निघून जातात किंवा वारंवार एखादा संसर्ग तुम्हाला होत असेल तर तो देखील कमी होतो आणि कारण तुमची प्रतिकार शक्ती तंदुरुस्त बनते. दुसरा महत्त्वाचा पदार्थ आपल्याला चहामध्ये टाकायचा तो म्हणजे दालचिनी. ही दालचिनी आपल्या शरीरातील रक्तातील साखरेवरती नियंत्रण ठेवते, कारण दालचिनीमुळे आपल्या
शरीरातील इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढते, इन्सुलिन चांगलं काम करतं आणि चा परिणाम म्हणून डायबिटीसच्या पेशंटसाठी वरदान आहे. याच्यामध्ये अशी क्षमता आहे ज्याच्या माध्यमातून तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड कमी होतं आणि चा परिणाम म्हणून हृदयाला एक संरक्षक कवच मिळतं. सोबतच याच्यामध्ये असणारे जे पॉलिफिनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट आहेत त्याच्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो आणि पेशींचं जी हानी होणार आहे, जे नुकसान होणार आहे, वाढत्या वयानुसार होणारी जी एजिंग प्रोसेस आहे तिच्यावर देखील नियंत्रण मिळवण्याची ताकद याच्यामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट मध्ये आहे. शिवाय जेव्हा तुम्ही दालचिनी अशा प्रकारे चहामधून घेता तेव्हा तुमचं मेटाबॉलिझम सुधारतं, भुकेवर चांगलं नियंत्रण राहतं, पचनशक्ती चांगली सुधारल्यामुळं तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या आजारापासून बचाव होतो, पोटाचा कोटा व्यवस्थित साफ होतो, डिटॉक्स होतं तुमचं लिव्हर, तुमची किडनी आणि पचनशक्ती सुद्धा खूप चांगल्या प्रकारे विषमुक्त होण्यासाठी या दालचिनीमध्ये असणाऱ्या विशेष घटकांच्यामुळे होतो. एवढंच नाही तर मौखिक आरोग्यासाठी वरदान मानलं जातं, कारण याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टीज आहेत. तेव्हा तुम्ही अद्रक अशा पद्धतीने घेता तेव्हा तुमच्या हिरड्याच्या संबंधित, दातेच्या संबंधित किंवा तोंडाच्या संबंधित काही आजार असतील किंवा त्याच्यामुळे तुमच्या तोंडाला दुर्गंधी येत असेल तर ती देखील कमी होतं. माउथ रिफ्रेशिंग होण्याचं काम याच्यामुळे होतं. याशिवाय अभ्यास असा देखील सांगतो की न्यूरोडिजनरेटिव्ह डिसीजेस जे असतात, म्हणजे चेतापेशी किंवा नसांच्या बाबतीमध्ये असणारे जे आजार असतात, मेंदूच्या बाबतीमध्ये असणारे जे आजार असतात त्याच्यावर देखील नियंत्रण राहण्यासाठी, त्याच्यापासून बचाव होण्यासाठी, असलेले आजार लवकर दुरुस्त होण्यासाठी देखील मदत होते. मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि कार्यक्षमता वाढली की लक्ष केंद्रितपणा वाढणं किंवा मेमरी, स्मरणशक्ती वाढणं याच्यासाठी देखील चांगला फायदा होतो. आणि तिसरा महत्त्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे विलायची. विलायचीला मसाल्याची राणी म्हटलं जातं. या विलायचीमध्ये अशी अद्भुत नैसर्गिक ताकद आहे ज्याच्यामुळे चहा अमृत बनणार आहे. या विलायचीमध्ये डायुरेटिक प्रॉपर्टी आहे, म्हणजे शरीरामध्ये दोन पेशींच्या मध्ये असलेल्या जागेंच्या मध्ये जमा झालेलं जे पाणी आहे ते बाहेर काढून टाकण्याची क्षमता ह्याच्यामध्ये आहे. जर तुमच्या अंगावरती सूज येत असेल, चेहऱ्यावरती सूज येत असेल, पायावरती सूज येत असेल किंवा वेदना होत असतील, दाह होत असतील, लालपणा तिथं झाला असेल तर तो नैसर्गिकरित्या काढून टाकण्याची ताकद या विलायचीमध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मामध्ये आहे. आणि जेव्हा अशा प्रकारे अतिरिक्त पाणी कमी केलं जातं तेव्हा रक्तदाब देखील नियंत्रित राहण्यासाठी मदत होते, शारीरिक शक्ती वाढते, पुरुषांची असेल किंवा स्त्रियांची प्रजनन संस्थेमध्ये खूप चांगल्या प्रकारे वरदान ठरतं. श्वसन मार्गाच्या काही तक्रारी असतील, वारंवार कफ होत असेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल, दम लागत असेल, फुफ्फुसामध्ये काही इन्फेक्शन झालेलं असेल तर अशा वेळी ते देखील कमी होण्यासाठी याच्यामुळे मदत होते. एवढंच नाही तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही विलायची चहामधून घेताल तेव्हा तुमच्या शरीरामध्ये, खास करून पचन मार्गामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम जे आहेत, जे पचनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते खूप चांगल्या प्रकारे स्त्रावण्यासाठी आणि त्याचा उपयोग अन्नाच्या पचनासाठी होतो आणि त्यामुळे पचनाच्या संबंधी ज्या काही समस्या असतील, ब्लोटिंग असेल, गॅस असेल किंवा अपचन असेल, अजीर्ण असेल, पित्ताच्या सारख्या तक्रारी देखील कमी होण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे. शिवाय ह्या विलायचीमध्ये रक्तातील साखर टाईप 2 प्रकारच्या डायबिटीस मध्ये नियंत्रित ठेवण्यासाठी देखील मदत होते. आता ह्या 3 पदार्थांच्या एवढ्या फायद्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की याच्यामुळे वजन नियंत्रित राहण्यासाठी मदत होते, पचनशक्ती चांगली सुधारते, शुगर कंट्रोल राहण्यासाठी मदत होते, सांधे विकार कमी होण्यासाठी मदत होते आणि सोबतच सगळ्या शरीरामध्ये जमा झालेले जे विषारी घटक आहेत, किडनीमध्ये असतील, लिव्हरमध्ये असतील, पचन मार्गामध्ये असतील किंवा अजून कुठलेही, तर ते निघून जाण्यासाठी म्हणजेच बॉडी नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. आणि एवढं सगळं जर साध्य झालं तर आपली प्रतिकारशक्ती वाढते आणि प्रतिकारशक्ती जेव्हा मजबूत असते तेव्हा कुठलेही इन्फेक्शन आपल्यावरती होत नाही, कुठलाही आजार होत नाही आणि झालाच तो तर लवकर दुरुस्त होतो. हेच आपल्याला नेमकं साध्य करायचंय. जेव्हा आपण हे पदार्थ 3 टाकतो तेव्हा चहा नेमकं ह्याच्यामुळेच अमृत बनतो. आता हे पदार्थ किती प्रमाणामध्ये आणि कशा पद्धतीने टाकायचे मित्रहो, जर तुम्ही 1 कप चहा बनवणार असाल तर त्याच्यामध्ये 1 विलायचीचं छोटंसं बोंड, त्याच्यामधले ज्या बिया आहेत त्या बारीक ठेचा आणि त्याच्यामध्ये टाका. त्याच्यानंतर अद्रकचा छोटासा तुकडा खिसा आणि अर्धा चमचा खिसलेली अद्रक त्याच्यामध्ये टाका. आणि तिसरा पदार्थ म्हणजे दालचिनी, त्याचा छोटासा तुकडा अर्धा ते 1 इंचाचा बारीक कुटा आणि त्याच्यामध्ये तुम्ही पावडरच्या स्वरूपामध्ये टाका किंवा दालचिनीची पावडर तुम्ही करून ठेवू शकता मिक्सरमधून, ती देखील टाकू शकता. आता हे चहा कशा पद्धतीनं बनवायचा आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याचा चांगला फायदा करून घेता येईल, त्याची नेमकी शास्त्रीय पद्धत कशी आहे तर मित्र हो, साधारण 1.5 कप पाणी तुम्ही पातेल्यामध्ये उकळायला ठेवा. उकळायला ठेवल्याबरोबरच हे 3ही पदार्थ त्याच्यामध्ये टाका आणि बऱ्यापैकी उकळल्याच्या नंतर तुम्ही तुमची चहापत्ती जी असेल अर्धा चमचा 1 चमचा ती त्याच्यामध्ये टाका आणि थोडंसं दूध टाका आणि साखरेऐवजी त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक गुळाची पावडर तुम्ही टाका अर्धा चमचा किंवा 1 चमचा आणि त्याच्यानंतर 1 कप पाणी जेव्हा शिल्लक राहील तेव्हा तो तुमचा 1 कप जो आहे तो चहाचा बनला आणि तो स्वादिष्ट, चवदार आणि सुगंधी चहा तुम्ही मस्तपैकी निवांत घोट घोट प्या. नक्कीच तुम्हाला याचा चांगला
फायदा होईल. या चहामध्ये साखर अजिबात टाकू नका. गूळ सुद्धा जर तुम्हाला टाकायचा नसेल तर त्याच्यामध्ये आपण मगाशी जी दालचिनी टाकलेली आहे त्या दालचिनीमुळे थोडासा गोडवा येणार आहे. तर नक्कीच अशा पद्धतीचा लाभ तुम्ही ह्या चहाचा घेऊ शकता. आता 3 महत्त्वाच्या टिप्स कुठल्या आहेत तर दिवसभरामध्ये अशा प्रकारचा चहा घेत असताना 3 कपाच्या वर होणार नाही याची आवर्जून काळजी घ्या. दुसरी महत्त्वाची टिप, संध्याकाळी 6च्या नंतर अशा प्रकारचा चहा तुम्ही पिऊ नका. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीही जेवण झाल्यानंतर असा चहा तुम्ही घेऊ नका. त्याचं कारण असं की जेवण झाल्यानंतर तुम्ही जेव्हा चहा घेता याच्यामुळे तुमच्या आहारामध्ये असणारी जी पोषक घटकं आहेत, खास करून आयर्न, लोह आहे, ते शरीरामध्ये शोषून घ्यायला कुठेतरी बाधा येऊ शकते. त्यामुळं तुम्ही चहा घ्यायचाच असेल तर रिकाम्या पोटी अशा पद्धतीनं घेऊ शकता. तर नक्कीच मित्र हो, आजपासून अशा प्रकारचा चहा घ्यायला कोण कोण सुरुवात करणार आहे किंवा तुम्ही चहा कशा पद्धतीनं बनवता, त्याच्यामध्ये अजून काय काय वेगळं टाकता हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज आपल्या यूट्यूब चॅनलला 10 लाख सबस्क्रायबर म्हणजेच 1 मिलियन सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. कारण एवढे सगळे सबस्क्रायबर तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादामुळं, प्रेमामुळं, सदिच्छांच्यामुळं आणि प्रोत्साहन मार्गदर्शनाच्यामुळे झालेले आहेत. हे मला तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं. तुम्हा सगळ्यांचे पुनश्च एकदा धन्यवाद देतो, आभार मानतो. असेच आशीर्वाद, मार्गदर्शन, प्रोत्साहन, सदिच्छा आमच्या पाठीशी असू द्या. तर नक्कीच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची, कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवण्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील अशा प्रकारे चहाचे फायदे करून घेता येतील. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न, शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला, मार्गदर्शन, उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेले लाईक्स आणि तुम्ही केलेले छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगली आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.